प्रबुद्ध भारतातील सर्व प्रबुद्ध भारतवासियांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन, जय भीम। या देशातील सर्व प्रबुद्ध भारतातील महामानवांना, ज्यांनी या देशाच्या जळणघडणीसाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं, आपली जिंदगी अर्पण केली, त्या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन। या देशाची ओळख प्रबुद्ध भारत देश म्हणून आहे आणि हे जे संविधान आहे, हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाही आहे। या ठिकाणी बसलेले जेवढे लोक आहेत, अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, बुद्धिवंत आहेत, या देशाचं जे संविधान आहे ना, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाही आहे, हे संविधान भारत देशाचं संविधान आहे, हे लक्षात घ्या आधी। घोळ कुठं होत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। सर्वात मोठी चूक अशी आहे की आम्ही म्हणतो 85% बहुजन, 85% बहुजन, 85% बहुजन असताना सुद्धा हा देश मनुवाद्यांच्या हातात कसा काय आहे मला सांगा तुम्ही? हा विचार करता का आपण कधी? आणि गायन कलावंतांचं जे लोक म्हणतात की मनोरंजन आहे, हे मनोरंजन नाही आहे, मनोरंजनातून प्रबोधन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या 10 भाषणापेक्षा माझ्या शाहिराचं एक गाणं फार प्रभावी असते, आणि म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आपल्या समोर काहीतरी सांगू इच्छितो। दुनिया दुनिया में भारत की शान है, आन बान है, पहचान है। दुनिया में भारत की शान है, आन बान है, पहचान है। भारत के हर शख्स को जहां में मिलता ये सम्मान है, ये भारत की जान है। अरे दुनिया में प्यार, मैत्री, करुणा, शांति के लिए बुद्ध का ही तो किया वही किताब में ज्ञान है। और दुनिया ने प्यार, मैत्री, करुणा, शांति जो दी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने, ये दुनिया में सर्वोत्कृष्ट और सबसे भारी श्री भारत का संविधान है, सबसे भारी श्री भारत का संविधान है। भारत में जय भीम, जय भीम। भारत का उज्जवल बांबोड़े साहब, ये दुनिया में सर्वोत्कृष्ट श्री भारत का संविधान है। अरे कितने बुज़दिल है वो कुछ मेरे भारत के रहने वाले लोग। या आधी सुभाषरावने सांगितलं तुम्हाला, माझे शिष्य सुभाषराव कोठारे यांनी, मी 16 दिवस मध्य प्रदेश सरकारने मला विनाकारण खोट्या केसमध्ये, हे जे बोलत आहो ना, हे खरं बोलत आहो, खरं का बोलले शेवाळे म्हणून मला 16 दिवस बालाघाट मध्ये जेलमध्ये ठेवलं, काही कारण नव्हतं। आणि आंदोलनामध्ये खरं बोलण्यासाठी जेलमध्ये जावंच लागते, तेच आंदोलनकारी असतात। मला म्हणायचं आहे, कितने बुज़दिल है वो कुछ मेरे भारत के लोग, कितने बुज़दिल है वो कुछ मेरे भारत के रहने वाले लोग, जिन्होंने इंसानों को इंसान रहकर भी इंसान समझा ही नहीं। कितने बुज़दिल है, कितने बुज़दिल है वो कुछ मेरे भारत के लोग, कुछ देखिए मैं कुछ बोल रहा हूं, कितने बुज़दिल है
वो कुछ मेरे भारत के रहने वाले लोग जिन्होंने इंसान को इंसान रहकर इंसान समझा ही नहीं, हक और अधिकार जीने के भारत में जिसके बदौलत मिल रहे हैं शेवाले साहब, वो तो कुछ अभी तक भारत का संविधान समझे ही नहीं। आज भीम ज्ञान की रोशनी से चमकने वाले सर फिरे ये इस भारत में रहते हैं, सर फिरे इस भारत में रहते हैं। अरे जिन्होंने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का लिखा भारत के संविधान में एहसान अभी तक समझा ही नहीं, बाबा साहब आम्बेडकर का एहसान अभी तक समझा ही नहीं। बाबा साहब आम्बेडकर का एहसान किसके किसके ऊपर है? समझ समझ के क्या समझे तुम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को? समझ के क्या समझे तुम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को? पढ़े लिखे हो, विद्वान हो, अरे फिर भी कुछ नहीं समझे तुम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को। पुनः त्याग में गांधी जी की जान बचाई, जिसे राष्ट्रपिता कहते हैं, उनकी जान बचाई डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने। फिर भी तुम भारत में सिर्फ दलितों के मसीहा कहते हो। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को शर्म नहीं आती तुमको? इसके पहले जो गायक लोगों ने गाए बहुत अच्छा गाए, सब सब्जेक्ट गाए। मैं आपके सामने ऐसा सब्जेक्ट पेश करता हूं कि आप भी चौक पे पड़ जाएंगे। पुरुषाबरोबरींग स्त्रियांना हक्क संविधानात बाबासाहेबांनी दिला, आपण ऐकलं। सर्वचे सर्व समान अधिकार बाबासाहेबांनी दिले। एक होट वन मॅन वन होट वन व्हॅल्यू। पण माझं काय मत आहे, अरे ज्यानं कुणाच ज्यानं कुणाच भलं नाही केलं ओ माय, बाबासाहेबांना सर्वांचं भलं केलं ना, बाबासाहेबांना सर्वांचं भलं केलं, तरी तुम्ही त्याचे आजही पुतळे फोडता। आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कालिक पोचता काऊन? कशासाठी रे? कशासाठी? अबे विदेशातून तुम्ही आमच्या देशात आले ना, विदेशातून तुम्ही आमच्या देशात आले, इथं भीक मागत होते, भिकारी बनले, भीक मागता मागता आता सत्तेवर बी आले आणि म्हणता इंग्रजांना असं केलं, इंग्रजांना लई चांगलं केलं। इंग्रजांनी इंग्रजी भाषा समानतेची शिकवून आम्हा सर्वांना जगाशी नातं जोडून दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजासोबत राहून बाबासाहेबाला म्हणता तुम्ही काय केलं? तर बाबासाहेबांनी संविधान लिहून जगाशी आमचं नातं जोडलं, तुम्ही काय केलं? ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय, आणि मराठ्याचं गेलं। ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय, मराठ्याचं गेलं। ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय, मराठ्याचं गेलं। ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय, मराठ्याचं गेलं। ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय, आणि मराठ्याचं गेलं। संस्कृत काढली तुम्हाला सत्यनारायण सांगितलं। 85% बहुजनापैकी म्हणतो मी, तेली माळी कुणबी कोष्टी लोहार सोनार सुतार मांगारोडी वडार, अजूनही ज्यांना बुद्ध कळला नाही, बुद्ध समजून घेण्यात त्यांनी विलंब लावला। काही लोकांना कळलं, काही लोकांना नाही कळलं। धर्माधिकारी आमच्या देशाचे न्यायमूर्ती झाले, न्यायाधीश, ते म्हणतात जो लोग इस देश को हिंदुस्तान कहते हैं वो इस देश का पागलपन है, मूर्खता है। आमचे न्यायाधीश माजी बीजी कोळसे पाटील ते म्हणतात मी आयुष्यभर स्वतःला कधी हिंदू म्हटलं नाही। जेमिनी कडू कुणबी होते ते म्हणतात मी जन्माने बौद्ध हो। हे अभ्यासक लोक आहेत आणि आम्ही या देशाला
प्रबुद्ध भारत म्हणण्यापेक्षा हिंदुस्थान म्हणतो. जे लोक हिंदुस्थान म्हणतात त्यांना म्हणतो अरे ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय न मरत्याचं गेलं. ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय मरत्याचं गेलं. ज्यानं कुणाचं भलं नाही केलं व माय मडकच गेलं. ज्यानं कुणाचं भलं नाही केलं ओ माय मरत्याचं गेलं. ह्या देशाला जे हिंदुस्थान म्हणतात ना त्यांच्यासाठी म्हणतो अगं तुम्ही हिंदुस्थान म्हणणाऱ्यांनो इतके मूर्ख न पागल आहे या देशात. या प्रबुद्ध भारत देशाला तुम्ही हिंदुस्थान म्हणता. जरा विद्वान लोकांचं ऐका, तुम्ही काय भलं केलं रे या देशाचं. अरे बाबासाहेबांनी एवढं भलं केलं, सर्वांना जगण्याचा अधिकार त्यांनी दिला बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि तरी तुम्ही म्हणता बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे फोडता. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही काय केलं? अबे तुम्ही कोणाचं भलं नाही केलं ओ माय. ज्यानं कोणाचं भलं नाही केलं ओ माय मरयाचं गेलं. ज्यानं कोणाचं भलं नाही केलं व माय मडकच गेलं. त्यानं कुणाचं भलं नाही केलं व माय मडकच गेलं. आणि सत्यनारायण करून सारं फुकटाच तो आजा मरत पैसे नाही देत ते माय मरत काय आम्हाला समजतच नव्हतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? अरे सवलती घेता तुम्ही संविधानानुसार. तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते संविधानानुसार, तुम्हाला सर्व सवलती मिळतात संविधानानुसार, आणि तरी म्हणता बाबासाहेबांना काहीच नाही केलं. तुम्ही काय केलं? आणि सारं फुकटाचं सावटून नेलं व माय मडक्याचं गेलं. सारं फुकटाचं सावटून नेलं व माय मडक्याचं गेलं. सारं फुकटाचं सावटून नेलं व माय मडकच गेलं. सारं फुकटाचं सावटून नेलं व माय मडकच गेलं. बायबल पढो, रामायण पढो, गीता कुराण. आता शाळेमधून जो खरा इतिहास आहे तो लपविला गेला. जुना इतिहास पुन्हा म्हणतात. अरे देशाचे प्रधानमंत्री म्हणतात 2047 को हमें विकसित भारत बनाना है. कशाने? रामायण, महाभारत, शिवमहापुराण, पांडव प्रताप शिकवल्याने पोरांना. पोरं इंजिनियर बनतील, पोरं विद्वान बनतील का याच्याने? तरी माझं म्हणणं आहे बाइबल पढ़ो, रामायण पढ़ो, गीता और कुरान, और उसमें से वो अपना लो है जिसमें इंसानियत का ज्ञान है. पढ़ो, बाइबल पढ़ो, रामायण पढ़ो, गीता और कुरान, उसमें से वो अपना लो है जिसमें इंसानियत का ज्ञान. भारत के हर घर में भविष्य में अगर देखना चाहते हो इंसान, तो बच्चों को सबसे पहले स्कूल में से पढ़ो भारत का संविधान. त्यानं माणसाची पाडली जात, त्यानं माणसाची पाडली जात, त्यानं माणसाची पाडली जात. ज्यानं माणसाची पाडली जात, मग त्यानं देशाचा केला घात. त्यानं देशाचा केला घात. आमच्या देशाचं, भारत देशाचं, आमच्या देशाचं वाटोड केलं व माय मडक्याचं गेलं. आमच्या देशाचं वाटोळ केलं व माय मडकच गेलं. आमच्या देशाचं वाटोळ केलं व माय मडकच गेलं. आमच्या देशाचं वाटोळ केलं व माय मडकच गेलं. मडकच गेलं. आम्हा शिक्षण घेऊन दिलं, आम्हा शिक्षण घेऊन दिलं, आम्हा शिक्षण घेऊन दिलं. आम्हा धनही कमवून दिलं, आम्हा धनही कमवून दिलं. तुम्हाला एक गंमत सांगतो मी. का हो निरक्षरता जे वाढली होती, लोक जर अशिक्षित राहिले आणि जातीचं आरक्षण मिळते, कशाचं कारण आहे? अहो पेशवाईमध्ये मागासवर्गीय म्हणून, मागास जातीचे म्हणून आम्हाला शिक्षण घेऊ दिलं नाही, आम्हाला धन कमवू दिलं नाही. धन कमवू दिलं नाही म्हणून आम्ही दारिद्र्य गरीब राहिलो. आम्हाला शिक्षण घेऊ दिलं नाही म्हणून आम्हाला इतिहास कळला नाही, आणि इतिहास कळला नाही म्हणून यांनी संस्कृत मध्ये आमच्या देशाचा इतिहास बदलून टाकला. यांनी शिवाजीवर ताशेरे ओढले, जिजाऊ मातेवर ताशेरे वाढले, अरे आमच्या महापुरुषांवर ताशेरे ओढले.
आणि आज जिथे पाहान तिथं वृत्तपत्रांपासून तर टीव्ही चॅनल मध्ये यांचे चेहरे हेच आपलं सांगतात अज्ञान. म्हणून मला म्हणायचं आहे, ज्यानं माणसाची पाडली जात, माणसाची पाडली जात, त्यानं माणसाची पाडली जात, त्यांनी सर्वाचा केला घात, सर्वाचा केला घात, त्यांनी सर्वाचा केला घात, सर्वाचा केला घात. आपल्या देशाचं, आमच्या देशाचं, भारत देशाचं आणि भारत देशाचं वाटोड केलं व माय बरं त्याचं गेलं. देशाचं वाटोळ केलं व माय बरं कसं गेलं. भारत देशाचं वाटोळ केलं व माय बरं कसं गेलं. भारत देशाचं वाटोळ केलं व माय बरं कसं गेलं. क्या बात है संविधान. बरं कसं गेलं. आपल्या देशाचं वाटोड केलं व माय आणि म्हण त्याचं गेलं. आपल्या देशाचं वाटोड केलं व माय बरं कसं गेलं. भारत देशाचं वाटोळ केलं व माय बरं कसं गेलं. जे जे बाबाला झाले गद्दार, बाबाला झाले गद्दार, जे जे बाबाला झाले गद्दार, जे जे बाबाला झाले गद्दार, ते जीवनात झाले लाचार, जीवनात झाले लाचार, ते जीवनात झाले लाचार, ते जीवनात झाले लाचार. मी आता तेलीमाळी, कुणबी, कोष्टी, लोहार, सोनार, सुतार, मांग, आरोडी, ढिवर, वढार यांना तर म्हटलं. आता आपले बी आहेत ना काही. मग अशी नाही का विकास राजा म्हणे नुसतं तुम्ही डोक्यात टोपी टाकल्याने निडी जयभीमवाले होत नाही. आता त्या जयभीमवाल्याकडे तुम्ही जयभीम म्हणतात ना काही लोक. जयभीम म्हणून आपल्या फोटो दाखवतात गोडवालकर सोबत, आपल्या फोटो दाखवतात हेडगेवार सोबत, आपली काळी टोपी टाकून मोठे मोठे होर्डिंग लावतात गुढी पाडवेला. कुणासोबत? प्रधानमंत्र्यासोबत, नरेंद्र मोदी सोबत, भाजपवाल्यासोबत. अरे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर समजून घेतला नाही, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला समजून घेतलं नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक जे आहेत त्या विरोधकांसोबत तुम्ही बसता आणि म्हणता आम्ही जय भीमवाले. लाज नाही वाटत तुम्हाला? शरम वाटली पाहिजे या गोष्टीची. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना गद्दार झालो म्हणून मला म्हणायचं आहे, जे जे बाबाला झाले गद्दार, झाले गद्दार, जे जे बाबाला झाले गद्दार, जे जे बाबाला झाले गद्दार, ते जीवनात झाले लाचार, जीवनात झाले लाचार, ते जीवनात झाले लाचार, ते जीवनात झाले लाचार. समाजाचं या, समाजाचं या, समाजाचं या, समाजाचं वाटोड केलं व माय न म्हणताच गेलं. समाजाचं या वाटोड केलं व माय म्हणताच गेलं. समाजाचं या वाटोड केलं व माय म्हणताच गेलं. समाजाचं या वाटोड केलं व माय बळकट केलं. जय भीम दादा, जय भीम. बांबुर्डे दादा आयुष्यभर त्यांनी सर्व्हिस केली, सरकारची शासनाची सर्व्हिस केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पायीक राहिले तेव्हा त्यानं समाजाचं या, दादा जय भीम, समाजाचं या वाटोड केलं व माय म्हणताच गेलं. समाजाचं या वाटोड बळकट केलं. समाजाचं या वाटोळ केलं व माय बळकट केलं. जय भीम, जय भीम दादा, जय भीम. यांचं वय बघा, सत्य इतिहास आहे हा, सत्य इतिहास आहे. आम्ही सत्य इतिहास बोलतो तर आम्हाला जेलमध्ये टाकतात. इतिहास कोणी लिहिला? इतिहास कोणी लिहिला? अरे इतिहास माझ्या आजाने नाही लिहिला. हे जे ग्रंथ लिहिले काल्पनिक ग्रंथ, अंधभक्तीचे ग्रंथ कोणी लिहिले? तुम्ही विदेशातून आमच्या देशात आले, तुम्हीच लिहिले ना. मग तुम्ही लिहिलेले ग्रंथ आम्ही जर समाजाच्या समोर सांगतो तर हे खोटं आहे. यात आमची कोणती चूक आहे? आमची चूक आहे का? कलाकार लोक, प्रबोधनकार लोक इतिहास समाजाला सांगतात, ही कलाकारांची चूक नाही आहे. तुम्ही जे चूक लिहिलं ना तर तुमची चूक आहे. तुम्ही चुकीचं लिहिलं हे तुमची चूक आहे. म्हणून आम्हाला म्हणायचं आहे, समाजाचं या, समाजाचं या,
समाजाचं या वाटोड केलं व माय म्हणून जातं गेलं समाजाचं या वाटोळ केलं व माय मडकच गेलं समाजाचं या वाटोळ केलं व माय मडकच गेलं समाजाचं या वाटोळ केलं व माय मडकच गेलं. स्वर्णलता बारा हत्तेताई यांनी या खऱ्या गोष्टीवरती जे काही दान दिलं तुमचे लैले आभार आहे. तुम्हाला कळलं हे घराघरामध्ये खरा इतिहास कळला पाहिजे, त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळणार नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता नुसतंच मनोरंजन प्रबोधन करून चालणार नाही, नारे लावून चालणार नाही. जय 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 भीम, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. तुमच्या भरोशावर का? तुमच्या भरोशावर सोडा हे सर्व. आता हे सर्व सोडा, कृतीत उतरा. कृतीत उतरा. कसे कृतीत उतरलं पाहिजे? केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार. एक एक शब्द लक्षात घ्या तुम्ही. पुणे करार काय होता? बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशाला म्हटलं, या ठिकाणी देशामध्ये, भारत देशामध्ये पिढ्यानं पिढ्याचे वंचित लोक आहेत. शिक्षणापासून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, भौगोलिक, औद्योगिक सर्व क्षेत्रात तेही लोक आपला एक उमेदवार एका होटाने देतील आणि सार्वजनिक क्षेत्रातला एक उमेदवार एका होटाने देतील, असे दोन वेळ आम्हाला होतं. इंग्रजांनी मान्य केलं होतं, इंग्रजांनी मान्य केलं. पण गांधीजी तिथं गेले, गांधीजी दुसऱ्या गोलमेजला गेले आणि गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. म्हणून मला म्हणायचं आहे, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार. क्रांतिकारकाच्या आंदोलनाने, क्रांतिकारकाच्या आंदोलनाने हा देश स्वतंत्र आपोआप झाला. पुणे करारामध्ये विरोध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मनस्ताप झाला. ज्याने आयुष्यभर पातळ कपडे घालून तो चिंधीचा साप झाला. अरे पुणे करारात त्या बापूला बाबासाहेबांनी जीव देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साऱ्या भारताचा बाप झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साऱ्या भारताचा बाप झाला. राष्ट्रपित्याला त्याला बापूजी म्हणायचे ना, राष्ट्रपिता म्हणायचे ना. राष्ट्रपित्याला त्याने जीवदान दिलं बाप बनून. आधी बाबा टाय कोट, आधी बाबा नंतर बापू. जू आधी बाबा नंतर बापू. पण राष्ट्रपिता म्हणते त्याला. त्यांनी सर्वप्रथम विरोध केला स्वतंत्र मतदारसंघाला. सत्याहिंसेचा मीत पुजारी म्हणून लादला बुद्धाला गुरु मानताना. अरे म्हणून कदाचित दत्तराम थांबला नसेल त्या गांधीला मारताना. इतिहास आहे हा. मला म्हणायचं आहे, भारत के जनसागर में भीम से कोई तरे नहीं, भारत के जनसागर में भीम से कोई तरह नहीं, और बोधि वृक्ष से बढ़कर पेड़ इतने कोई हरे नहीं. हमने देखे इस देश के कई नेता मरे इस देश के लोगों के हाथों. डॉक्टर भीमराव अम्बेडकर किसी के बंदूक की गोली से मरे नहीं. डॉक्टर भीमराव अम्बेडकर किसी की बंदूक के गोली से मरे नहीं. म्हणून मला म्हणायचं आहे, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार. तोडला राजकीय अधिकार, राजकीय अधिकार, तोडला राजकीय अधिकार, तोडला राजकीय अधिकार. नाहक बामणाच्या. माझी मावशी आली बघा सत्य इतिहासावरती, आणि हार घेऊन आली माझी आई. असा आशीर्वाद राहू द्या. सत्यासाठी मी फक्त 16 दिवस राहिलो. उरलेलं आयुष्य जरी मला हे भाजपचं सरकार अंदर टाकणं जेलमध्ये तरी जाईल, आणि त्यातून बाबासाहेबांना बुद्ध सांगेल मी. बरोबर आहे की नाही? अरे केला कप्ताने पुणे करार, कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार, केला कप्ताने पुणे करार. तोडला राजकीय अधिकार, राजकीय अधिकार, तोडला राजकीय अधिकार, राजकीय अधिकार. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय. काहून अरे काहून मेलं? बामणाले तर बाबासाहेबांना शाळा बनवलं. बरोबर आहे की नाही? बाबासाहेबाचं तोपर्यंत कोणी काही केलं का? नाही केलं.
आज चिडू बाबासाहेबांचे फोटरे फोडतात, कारण बाबासाहेब आंबेडकर इतका जबरदस्त माणूस आहे. अरे बापरे, त्याच्यानं काय होत नाही, तडमडतात ते. काऊन तडमडतात? होको नको तर बाबासाहेबांना शेवटच्या क्षणाला रमाईच्या नंतर सविता कबीर सोबत लग्न करून सारे बामण साडे बनवले ना. किती चांगलं नातं जोडलं. बाबासाहेबाच्या वयाचे अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी हे बाबासाहेबाचे साडे, बरोबर आहे. आणि आमच्या वयाचे सविता कबीरचे भाषे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आमचे साडे. किती मस्त नातं आहे ना, बरोबर आहे का नाही? पण पुणे करारात विरोध करून गांधींनी काय केलं? फुकट बामणाच्या हातानं मेलं ओ माय, मरत्याचं गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मरत्याचं गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं ओ माय, मरत्याचं गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. आमचं राजकीय वाटोळ केलं व माय न मरत्याचं गेलं. आमचं राजकीय वाटोळ केलं व माय मडकस गेलं. आता राजकीय वाटोळ केलं व माय मडकस गेलं. सेंट्रल जेलमध्ये यांनी आयुष्य काढलं. रस्त्याने चालता सुभाषनगरकडे 2 पोट्ट्याचा झगडा चालू होता. असे धावत गेले, एकाही पोट्ट्याला कुथवलं, त्याही पोट्ट्याला कुथवलं. आज रिटायर झाले, बाबासाहेबांचं काम त्यांनी केलं. समता असली पाहिजे. हा, फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय, मडत्याचं गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय जय भीम, जय भीम. आई, अरे असं नाही करा होत. मेलं व माय मडकस गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. मी तुमचा लेकरू आहो. गाडगे महाराज हातात खराटा राहीन त्याच्या झाडत होते असे, तर लोकांना वाटते महाराज होत म्हणून काय लागत, त्या खराट्यानं झोडपत ते. आपण काय पाय नाही लागाव. पाया लागणं म्हणजे शरण जाणं होते. आपण जय भीम म्हणायचं मस्त असे दोन्ही हात जोडून, जय भीम, जय भीम. वाह वाह वाह. फेंके नहीं है हमने अभी भीमा कोरेगांव की ढाल, तलवार और औजारे. फेंके नहीं है. जितने भी बाबा साहब अम्बेडकर के दीवाने बंदे यहाँ बैठे हैं, एक एक बोल सुने आप लोग. फेंके नहीं हैं हमने अभी भीमा कोरेगांव की ढाल, तलवार, औजारे बहुत हिफाजत से रखे हैं, बहुत हिफाजत से रखे हैं. और कितना दम है हमारे दुश्मनों में, हमने रिडल्स और नामांतर में देखे हैं. बराबर है कि नहीं? बराबर है कि नहीं? फेंके नहीं हैं हमने अभी भीमा कोरेगांव की ढाल, तलवार और औजारे बहुत हिफाजत से रखे हैं. कितना दम है हमारे दुश्मनों में, हमने रिजल्ट और नामांतर में देखे हैं. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने हमारा रिश्ता तथागत महाकारुणिक बुद्ध से उजागर कर दिया. इसलिए हर एक काम हम बहुत संयम से लेते हैं, वरना अपने औकात पे उतरे तो बाबा साहब अम्बेडकर के बच्चे जवाब ईंट का पत्थर से देते हैं, जवाब ईंट का पत्थर से देते हैं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय, मरत्याचं गेलं. बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. फुकट बामणाच्या हातानं मेलं व माय मडकस गेलं. वेळेचा अभाव आहे, वेळ कमी आहे, म्हणून मी आपल्यासाठी जय भीम आहे, जय भीम. जास्त जर वेळ घेतला तर संविधान बचाव आंदोलन हा जो स्टेज आहे, हे संविधान बचाव आंदोलनाचे जेवढे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, या सर्वांना त्यांनी आम्हाला कलावंतांना या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिला. आम्हाला आपल्या समोर सादरीकरणासाठी संधी दिली. या सर्वांचे मी फार फार धन्यवाद, आभार व्यक्त करतो. माझं गीत संपलं. जय भीम, जय. बसा तिथं, इथं बसा तुम्ही, या इकडे, इथं या नाही इकडं, असं बसा, चांगले बसा. बाबासाहेबांनी सर्वात सन्मान दिला, बसासाठी बसा.